नमस्कार मित्रांनो. आज आपण 7वा पाठ बघूया. वैदिक काळातील लोकजीवन. या पाठामध्ये आपल्याला वर्णव्यवस्थेबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. आणखी जाती कशा निर्माण झाल्या याबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. आणखी वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था कशी होती, आश्रम व्यवस्था काय होती, वैदिक काळातील लोकांचे दैनंदिन जीवन कसे होते, त्यांच्या धर्मकल्पना काय होत्या, याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. या पाठात आपण वैदिक काळातील लोक जीवनाबद्दल माहिती करून घेऊ. वर्णव्यवस्था. या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. बघा, वैदिक काळात समाजात कोणते वर्ण होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण कशावरून ठरत? व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती कशा निर्माण झाल्या? आधी वर्ण व्यवसायावरून ठरत, नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. कुटुंब व्यवस्था बघूया. वैदिक काळातील समाज पितृप्रधान होता. कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष हा कुटुंब प्रमुख असे. वैदिक काळातील समाज पितृप्रधान असल्यामुळे कुटुंबात स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी होती. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. वैदिक काळात मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी होती. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इत्यादी काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख प्राचीन वाङ्मयात आढळतात. हे नाव लक्षात राहू द्या. गार्गी, मैत्री, लोपामुद्रा यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्षात राहू द्या. गार्गी, मैत्री, लोपामुद्रा या कोण होत्या? या विद्वान स्त्रिया होत्या. मात्र अशा स्त्रियांचे प्रमाण फार थोडे होते. नंतरच्या काळात समाजात स्त्रियांवरील बंधने अधिक कडक झाली. त्यामुळे स्त्रियांची स्थिती खालावली. आश्रम व्यवस्था बघूया. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे आश्रम व्यवस्था होय. आश्रम व्यवस्था काय आहे? जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे आश्रम व्यवस्था होय. आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीने अभ्यास करून विद्या संपादन करायची असे. या काळास ब्रह्मचर्याश्रम असे म्हणत. बघा, कोणत्या काळास ब्रह्मचर्याश्रम म्हणत? आयुष्याच्या पहिल्या काळात व्यक्तीने अभ्यास करून विद्या संपादन करायची असे. या काळास ब्रह्मचर्याश्रम असे म्हणत. विद्यार्थी दशेत व्यक्तीने साधे व स्वावलंबी जीवन जगावे, गुरूंची आज्ञा पाळावी असा संकेत होता. विवाह करून संसार करण्याच्या काळास गृहस्थाश्रम असे म्हणत. गृहस्थाश्रमाच्या काळात व्यक्तीने कुटुंबाचे पालन पोषण करावे, त्याचप्रमाणे धार्मिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे मानले जाई. बघा, आयुष्याच्या पहिल्या काळात काय म्हणत? ब्रह्मचर्याश्रम म्हणत. आणि या काळात काय करायचं आहे? विद्या संपादन करायची आहे. आयुष्याच्या दुसऱ्या काळात काय करायचं आहे? विवाह. आणि या काळास काय म्हणतात? गृहस्थाश्रम म्हणतात. या प्रकारे हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाणार नाही, पण हे माहिती हवा आपल्याला आश्रम व्यवस्था काय आहे म्हणून. कारण वैदिक काळावर आपल्याला प्रश्न विचारल्या जाते, म्हणून लक्षात राहू द्या. कुटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होण्याची अवस्था म्हणजे वानप्रस्थाश्रम होय. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? कुटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होण्याची अवस्था म्हणजे वानप्रस्थाश्रम होय. संन्यासाश्रम हा आयुष्याचा अखेरचा म्हणजेच चौथा टप्पा. संन्यासाश्रमात व्यक्तीने चिंतनात जीवन कंठावे असे मानले जाई. बघा, आयुष्याच्या पहिल्या काळात काय म्हणतात? ब्रह्मचर्याश्रम म्हणतात. या काळामध्ये काय करतात? विद्या ग्रहण करतात. दुसऱ्या काळात काय म्हणतात? गृहस्थाश्रम. या काळामध्ये काय करतात? विवाह करतात. आयुष्याच्या तिसऱ्या काळामध्ये काय करतात? मुलांकडे जबाबदारी सोपवून निवृत्त होतात. आणि चौथ्या काळात काय करतात? संन्यास घेतात. या चौथ्या काळात काय म्हणतात? संन्यासाश्रम. आणि तिसऱ्या काळात वानप्रस्थाश्रम. या प्रकारे आयुष्याचे 4 टप्पे लक्षात राहू द्या. वैदिक काळातील लोकांचे दैनंदिन जीवन बघूया. बहुतेक लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. घराच्या भिंती व जमिनी मातीने आणि शेणाने सारवत. हे आपण बघितलं आहे. या प्रकारचे घर. शहरातील घरे लाकडाची असत.
काही घरे अनेक मजली असत. लोकांच्या आहारात दूध, दही, तूप, मांस, फळे व धान्य यांचा समावेश असे. रोजच्या जेवणात प्रामुख्याने सातू आणि तांदूळ यांचा वापर होई. वैदिक काळातील लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरीत. फुलांच्या माळा, सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे मणी व त्यांच्या माळा यांचा वापर करत. निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. निष्क हे काय आहे? गळ्यातील दागिना आहे. लक्षातच राहू द्या. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्षात राहू द्या. निष्क हे काय आहे? गळ्यातील दागिना आहे. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. यज्ञप्रसंगी गायन व वादनाचे कार्यक्रम करत. वीणा, शततंतू, झांजा, शंख तसेच डमरू व मृदंग या वाद्यांचा ते वापर करत. हे नाव लक्षात राहू द्या. शततंतू, झांजा आणि मृदंग हे काय आहे? वाद्य आहे. आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकते, म्हणून लक्षात राहू द्या. हे नाव आपल्यासाठी नवीन आहे. मृदंग, शततंतू, म्हणून यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. लक्षात राहू द्या. वैदिक काळातील लोकांच्या धर्म कल्पना बघूया. वैदिक काळातील लोकांना सूर्य, वारा, पाऊस, नद्या, वीज, वादळे यासारख्या निसर्गातील अनेक शक्तींबद्दल कुतूहल वाटे. या शक्ती सतत प्रसन्न राहाव्यात म्हणून त्यांनी या शक्तींच्या प्रार्थना केल्या. त्यांनी प्रसन्न राहावे म्हणून नैवेद्याची कल्पना रूढ केली. हा नैवेद्य त्या शक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्नी करतो, अशी त्यांची कल्पना होती. म्हणून ते अन्नपदार्थ अग्नीस अर्पण करू लागले. अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास हवी असे म्हणत. बघा, हवी कशाला म्हणत? अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास हवी असे म्हणत. अग्नीत हवी अर्पण करण्याची क्रिया म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? अग्नीत हवी अर्पण करण्याची क्रिया म्हणजे यज्ञ. पुढील काळात यज्ञाचे तंत्र गुंतागुंतीचे झाले. त्यामुळे पुरोहिताच्या मदतीशिवाय यज्ञ करणे अशक्य झाले. यज्ञ करणे म्हणजे धर्माचे पालन अशी कल्पना रूढ झाली. अशा रीतीने यज्ञाचे प्रस्थ वाढले. निसर्गातील सर्व गोष्टी काही निश्चित नियमाप्रमाणेच घडतात, हे वैदिक काळातील लोकांनी जाणले होते. या नियमबद्धतेलाच ते ऋत असे म्हणत. बघा, ऋत कशाला म्हणत? निसर्गातील सर्व गोष्टी काही निश्चित नियमाप्रमाणेच घडतात, हे वैदिक काळातील लोकांनी जाणले होते. या नियमबद्धतेलाच ते ऋत असे म्हणत. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या ऋषीमुनींनी सगळी सृष्टी एकाच मूळ तत्वापासून निर्माण झाली असे सांगितले. या तत्वाला त्यांनी सत असे म्हटले. बघा, कोणत्या तत्वाला सत असे म्हटले गेले? ऋषीमुनींनी सगळी सृष्टी एकाच मूळ तत्वापासून निर्माण झाली असे सांगितले. या तत्वाला त्यांनी सत असे म्हटले. कोणत्याही नावाने ईश्वराची उपासना केली तरी ती शेवटी या सत तत्वरूपी ईश्वराकडे पोहोचते, असा त्या लोकांचा विश्वास होता. या विचारामुळे भारतात धार्मिक सहिष्णुता रुजण्यास मदत झाली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. वैदिक काळातील समाज रिकामी जागा होता. कसा होता? पितृप्रधान. वैदिक काळातील समाज पितृप्रधान होता. वैदिक काळात रिकामी जागा हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. कोणता दागिना? निष्क हा दागिना. वैदिक काळात निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. प्राचीन वाङ्मयात कोणत्या विद्वान स्त्रियांचे उल्लेख आढळते? आपण बघितलं होतं. प्राचीन वाङ्मयात गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या विद्वान स्त्रियांचे उल्लेख आढळतात. वैदिक काळातील लोकांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश होता? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. वैदिक काळातील लोक कोणत्या वाद्यांचा वापर करत? कोणती होती ती वाद्य? वीणा, शततंतू, झांजा, शंख, डमरू व मृदंग या वाद्यांचा वैदिक काळातील लोक वापर करत. हवी म्हणजे काय? हवी म्हणजे अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास हवी अशी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. हवी हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. आपण हा शब्द वापरत नाही. त्यामुळे आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते. हे एवढी ही माहिती लक्षात राहू द्या, महत्वाची आहे. समोरचा प्रश्न बघूया. ऋत म्हणजे काय? सत म्हणजे काय? उत्तर बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला ऋत म्हणजे काय दिलं आहे. ऋत म्हणजे निसर्गातील सर्व गोष्टी काही निश्चित नियमाप्रमाणेच घडतात, हे वैदिक काळातील लोकांनी जाणले होते. या नियमबद्धतेलाच ते ऋत असे म्हणत. आणि या ठिकाणी सत म्हणजे काय दिलं आहे बघा. ऋषीमुनींनी सगळी सृष्टी एकाच मूळ तत्वापासून निर्माण झाली असे सांगितले. या तत्वाला त्यांनी सत असे म्हटले. बघा, अगदीच आपल्याला ऋत, सत काय आहे
या प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही एक्झाममध्ये. पण हे शब्द स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे म्हणून माहिती हवं. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक